जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, काही तज्ज्ञाच्या व तुमच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की शेवटचा जो आठवडा आहे हं, हं, हं. त्याच्यामध्ये वातावरण बदलणार आहे. तर सर, आता आपल्याला बरेच शेतकरी फोन करत होते, कमेंट करत होते की तोडकरे सरांपासून रेकॉर्डिंग घ्या. तर काय राहणार सर आता पुढील परिस्थिती? नक्कीच वातावरण बिघडणार तर आहेच. पण ज्या पद्धतीनं वातावरणाची क्रेज आहे, त्या पद्धतीनं महाराष्ट्राकडे त्याची धाव कमी आहे. हो, आपण सगळ्यात अगोदर काय करूयात, की शेतकऱ्यांना सुटसुटीत असं आणि समजेल अशा पद्धतीने सांगूयात. बरोबर. बघा सध्या राज्यामध्ये वावटळ जी असते उष्णतेमुळे वावटळीचं प्रमाण वाढणार आहे. हो, ज्वारी वगैरे गव्हाचं पाण्याचं जे काही नियोजन तुम्ही करताय, हो. तर अशा गोष्टींमुळे पाणीचं थोडंसं नियोजन जे आहे ते साचासाची न होणं, अशा गोष्टींमुळे तुम्ही टाळाटाळी करणं हे गरजेचं आहे. बरोबर. तर परिस्थिती पुढची जी आहे 25 तारखेच्या आसपास वातावरण पावसाचं बनणार आहे. त्याची तीव्रता मात्र गाव-खेडे, टक्केवारी ही कमी आहे. हो, आणि इतक्या लांबच्या तारखांमध्ये गावं बदलण्याची किंवा त्याची तीव्रता अजून कमी होण्याची शक्यता आहे. पण वातावरणामध्ये आभाळाचं जे काही स्वरूप आहे, हे आज पासून राज्यामध्ये थोडं-थोडं वाढत 17-18 तारखेपासून जास्त वाढणार आहे. बरोबर. हं. मात्र सर, मग 17-18 तारखेच्या समोर काय परिस्थिती राहणार? 17 तारखेच्या नंतर असंच धुळी-धुराळी जे काही परिस्थिती आहे, ती हो, वाढणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या धुळी-धुराळीचा जरी आपण विषय घेतला, तर हं, आता जास्त काही बाधक राहणार नाहीये. हो. हं. बरोबर. पण सर, इतर तज्ञाच्या माध्यमातून तर आपल्याला असं सांगण्यात येत आहे की पाऊस राहणार, गारपिटीची सुद्धा शक्यता आहे. आणि शेतकरी आपल्याला फोनच करत होते की सर, तोडकरे सरांपासून अंदाज घ्या, काय अपडेट राहणार ते सांगा. तर सर, पुढील काय अपडेट राहणार? म्हणजे गारपीट राहणार का? पाऊस राहणार का? हे पहा गारपिटीचे ट्रॅक बनण्याच्या अगोदर जवळपास 72 तास अगोदरच समजतात. हो, गारपिटीचा आता एक ढोबळ अंदाज द्यायचा ठरला ना, तर गारपीट होणार आहे. पण कुठे होणार आहे? लोकेशन्स कुठले आहेत? पॅकिंग कुठलं आहे? आता गहूची स्टेज अशी आहे शेतकऱ्यांची, काही आठवड्याभरात गहू काढायला येतोय, 10 दिवसात काही जणांचा काढायला येतोय. बरोबर. आणि कच्चा माल आपल्या अंदाजामुळे काढतील या भीतीने मी ती सांगणं देखील टाळत असतो, हो, की गारपिटीचं शेड्यूल महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षी आहे. महाराष्ट्रामध्ये ह्या वर्षी गारपिटीचे षड्यंत्र घडणार देखील आहेत आणि संभाव्य शक्यता आपण शेवटच्या आठवड्यात हे पडसाद सांगतो देखील आहेत. हो. पण त्याचा ट्रॅक हा मात्र बदलतो आहे. तुम्ही आता आज जर आपण बघितलं मॉडेलनुसार तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी या गोष्टी दिसतायत. बरोबर. विदर्भाबरोबरच खानदेशमध्येही पडसाद दिसतायत. पण हे इन्सेंटिसी नावाची काही गोष्ट असते म्हणजे जी व्याप्ती जी आहे ती कमी अधिक होण्याची देखील शक्यता आहे. म्हणजे हो, हा ट्रॅक एम-पीकडे देखील सरकू शकतो. बंगालच्या उपसागरामध्ये ह्या 21-22 तारखेला जे काही डिप्रेशन बनतंय, ते इथपर्यंत येईपर्यंत त्याच्यामध्ये अनेक बदल आहेत, अनेक वाऱ्याची दिशा आहेत, अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टीकडे पाहता ह्या गोष्टी मागे-पुढे होऊ शकतात. त्यामुळे घाबरले जाऊ नका. जर फिक्स असेल तर तुम्हाला फिक्स रेकॉर्डिंगमध्ये सांगण्यात येईल. बरोबर सर. आणि हं. सर, हे चक्रीवादळ जे बनत आहे, तर ते कोणत्या म्हणजे उपसागरात बनत आहे? अरबी समुद्रामध्ये बनत आहे की बंगालच्या उपसागरामध्ये? खरं पाहिलं तर हे दोन्हीकडेही डिप्रेशन आहे. हो, आता बघितलं आपण इकडे जसं की हिंदी महासागरामध्ये याचा जो काही प्रभाव आहे, हा केरळ मार्गे देखील येण्याची शक्यता दाट आहे. पण हो, त्याचा तिथेच संपुष्टात येईल. तो काय हो. पुढे सरकणार नाहीये. बरोबर, पण बंगालच्या उपसागराकडनं जेव्हा डिप्रेशन बनलंय, तेव्हा त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती झालेला आहे. कधी हो. गंभीररित्या तर कधी सौम्यरित्या. बरोबर. तर ह्यावेळी सुद्धा तो खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्याचा पडसाद कर्नाटक वगैरे भागात, तामिळनाडूमध्ये उमटणार आहे. हो, साहजिकच महाराष्ट्रात उमटतीलच. पण आता बंगालच्या उपसागरातलं येतंय म्हटल्यानंतर त्याचा प्रभाव देखील मराठवाडा, विदर्भ या भागात जे तुम्हाला मी आत्ता सांगितलंय. पण बरोबर, गारपिटीबद्दल मी माझी भूमिका तटस्थ ठेवतोय. अजूनही कुठल्या प्रकारचा मोठा अपवाद होईल अशी शक्यता दिसत नाही. कारण बरोबर. की याआधी सुद्धा अनेकांच्या माध्यमातून गारपीटचा रपाटा चालूच होता. आभाळ आलं की गारपीट हा शब्द वापरणं देखील चुकीचं आहे. हो, पण होणार असेल आणि त्याच्यात तितकी तीव्रता असेल तर ते देखील सांगणं गरजेचं आहे. पण बरोबर. शेतकऱ्यांना 24 तारखेपासून ते चक्क 29-28 तारखेपर्यंत थोडं सतर्क देखील राहावं लागणार आहे. हो, या काळामध्ये हे अपवाद घडू शकतात 1-2 ठिकाणी. बरोबर सर. हं. बरं सर, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून, कारण की आता बरेच शेतकऱ्यांची जी गहू पिके आहे, तर ती काढणी झालेली आहे. तर त्याच्याबद्दलच आपल्याला शेतकरी विचारत होते, की सर काय करावे आम्ही? म्हणजे गहू काढावे का थोडं थांबायला पाहिजे? माझ्याकडनं कच्चा माल काढायला परवानगी नाहीये. ज्यांचा त्यांचा तो विषय राहिलाय. कारण की हे बघा गारपीट म्हटलं की सगळाच माल खराब होईल असं काही नाहीये. नाही, नाही. 1-2 बरोबर. ठिकाणं आहेत, पण ते 1-2 ठिकाणं फिक्स सांगता येत नसतात, जे हो, गावखेडे असतात. हो, आणि संभाव्य शक्यता जर सांगायची ठरलं तर सध्या ट्रॅकिंगनुसार सध्याच्या मॉडेलच्या स्थितीनुसार यामध्ये मराठवाड्यातला पूर्वेकडील भाग, त्यानंतर उत्तर भाग, ज्यामध्ये विदर्भ उत्तर भाग म्हणतो आपण,
आणि थोडंफार खान्देशचा एरिया दाखवतो आहे. पण ते बदलतं आहे अजूनही. मागच्या वेळेस त्याने बीड वगैरे भागसुद्धा दाखवला होता. पण ते बदलत चालतं आहे. हे चित्र बदलत जवळपास 20 तारखेपर्यंत बदलणार आहे. जे 25-24 तारखेला जे घडणार आहे. हो. तर 25 तारखेला ज्यावेळेस या चित्रामध्ये जो बदल होईल तो फिक्स मानला जाईल. बरोबर. आणि सर हं. आता पुढील काळातनी थंडी कशी राहणार? कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे मागील सुद्धा गहू आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला तेच प्रश्न विचारण्यात येत होता, की थंडी कशी राहणार आता समोर? तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, की थंडी स्वरूपात सकाळी थंडी कायम आहे हो. आणि ही थंडी जवळपास शिवजयंतीपर्यंत तरी राहील. अजून 5-6 दिवस तरी आहे. आणि इथून पुढे उष्णतेची जो कडाका आहे, तो आता वाढणार आहे 20-21 तारखेला. हो. आणि 20-21 तारखेला वाढल्यानंतर सकाळचा पण गारवा कमी होऊन जाईल. बरोबर. आणि तरच 8 दिवस अशी उष्णता राहिली, की परत आठवडाभर परत थंडीचं प्रमाण सकाळच्या पारी वाढणार आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या पारी. हां, ते हां. जवळपास मार्च महिन्यातल्या 10-12 तारखेपर्यंत चालेल अशा प्रकारचं. बरोबर सर. पण आता थंडी संपुष्टात येत आहे हो. आणि शेवटच्या आठवड्यात एकदा शेवटची थंडी येऊन नंतर उष्णतेमध्ये प्रभाव पडेल. नंतर मग उन्हाळ्यामध्ये पावसामुळे आलेला गारवा वगैरे अशा गोष्टी घडत राहतील. पालवी फुटल्यामुळे वगैरे गोष्टी आहेत. बरोबर, बरोबर. मात्र हं. सर शेतकऱ्यांना काही घाबरायचं काम नाही. 24 ते 28 तारखेच्या दरम्यान फक्त शेतकऱ्यांनी आपले कामे उरकावे, जे कुटारे वगैरे जे काही आहे ते झाकून ठेवावे. हं, हं. मात्र हे जे काम आहे हे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर असे करावे. आणि सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच धन्यवाद दादा.